रव्याची इडली कधी कडक किंवा चपटी होते का? मग आज मी सांगते तसं एकदा करून बघा. इडल्या इतक्या मऊ, जाळीदार आणि स्पॉन्जी होतील ना, की पुन्हा तुम्ही दुसरी पद्धत वापरणार पण नाही. तर सगळ्यात आधी एका बाउलमध्ये इथे मी 2 वाटी रवा घेतला. त्यामध्ये 1 वाटी दही घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता 1 वाटी पाणी थोडं-थोडं घालत इडलीच्या बॅटर सारखं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचंय. आता याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि 10 मिनिटं हे बाजूला ठेवून द्यायचं. तर इथे चटणीसाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, भाजकी डाळ, हिरवी मिरची, लसूण आणि चवीनुसार मीठ घालून हे चांगलं बारीक वाटून घेतलंय. वरून अशी छानशी फोडणी दिली की इथे आपली चटणी तयार झाली आहे. आता इडलीच्या प्लेटला असं तेल लावून घ्यायचंय आणि इडली पात्रात आपल्याला पाणी देखील अगोदर गरम करायला ठेवायचंय. 10 मिनिटांनंतर बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. शेवटी याच्यामध्ये 1 चमचा इनो घालायचा आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. इनो ऍक्टिव्ह झाल्यानंतर लगेच असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटर आपल्याला लगेच इडलीच्या साच्यात भरून घ्यायचंय. गरम झालेल्या इडली पात्रात हे ठेवून द्यायचं आणि झाकण लावून 10 मिनिटं आपल्याला असे वाफवून घ्यायचंय. तर 10 मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता किती सुंदर जाळीदार आणि अशा फुललेल्या इथे आपल्या रवा इडल्या तयार झाल्यात. थोडं थंड झालं की बाहेर काढून घ्यायच्या आणि चटणी बरोबर तुम्ही ते खाऊ शकता. एकदा या पद्धतीने तुम्ही रवा इडली करून तर बघा. इतक्या मऊ आणि स्पॉन्जी होतील ना की सगळे पुन्हा पुन्हा मागतील.